नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव. एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी.एस. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. मुख्यमंत्री साहेबांचा जनादेश यात्रेपेक्षा पूरग्रस्त भागातील जनादेश महत्त्वाचा. संभाजी भिडे गुरुजी यांचे शिरोळ येथील पूरग्रस्तांच्या भेटी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना टोला. पूरग्रस्तांना मदत मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांचा सांगली महापालिका आयुक्तांना घेराव, तर महापौर संगीता खोत यांना महिलांनी धरले धारेवर. काय करू दे का गल्लीत किती बघ दिवस काय काय अडचण झालं मग अडचण विचारायला इथं येतंय. मॅडम कोण झालं नाही सोडवायचे तुम्हाला काय नाही सोडवायचे नाही सोडवायचे. हे तुला ओळखत नाही आम्ही. रेखा पाटील नाही तुला- फोन करून बोलून घेतले. तुला माहिती आहे रेखा का? पाटीलला हो, मला मावशी. नका मला नका कोण बोलू, आहेस मला तू? प्रॉब्लेम नाहीये. कोण आहेस तू? मला कोणाची प्रॉब्लेम माफी? नाहीये. इतके दिवस कोण आलं का? मग इतके दिवस 12 दिवस कुठे गेलते? हो, सगळे ठाणे करून आले. कुठले- सांगलीतील पुराचे पाणी पूर्णपणे ओसरले. 8 दिवसांनी आपल्या घरी परतलेल्या नागरिकांना घराची अवस्था पाहून अश्रू अनावर. रस्त्यांची मोठी दुर्दशा. कोल्हापूर चंदगड तालुक्यामध्ये भयानक परिस्थिती. महापुरामुळे 1500 घरांची पडझड. अनेकांचे संसार रस्त्यावर. मुली होणार लोकवाहिनीच्या सारथी. परिवहन महामंडळात यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींना वाहन चालक म्हणून देणार नियुक्ती. सांगली जिल्ह्यात पुरामुळे 1,20,000 शेतकरी बाधित, तर 67,000 हेक्टरवरील पिकांचे व पशुधनांचे 74 लाखांचं नुकसान. 7,21,00,000चे सानुग्रह अनुदान वाटप. इचलकरंजी शहर आणि कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या पंचगंगा नदी पुलावरील पुलाला पडले मोठे भगदाड. पाण्याचा पैसा करणाऱ्यांच्या जगात अशी माणुसकी. शिरोळमधील टाळे कुटुंबियांकडून पूरग्रस्त भागातील ग्रामस्थांना दररोज 5 ते 6 लाख लिटर पिण्याचे पाणी मोफत. पाच वर्ष शिकवलं पण वेतनच नाही. आर्थिक परिस्थितीला कंटाळून गोंदियातील शिक्षकाची आत्महत्या. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री कायम. 2021 पर्यंत रवी शास्त्री असणार टीम इंडियाचे कोच. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. सांगली शहरामध्ये गेली 10 ते 12 दिवस झालं सांगलीवर फार मोठं संकट आलं होतं. सांगलीला महापुरानं वेढा दिला होता. सांगली शहर, संपूर्ण सांगली शहर पाण्यामध्ये गेलं होतं. 7 गल्ल्याची सांगली वाढत वाढत विस्तार झाली होती. पण पाण्याची पातळी 7-8 तारखेनंतर इतकी वाढत गेली की 57-58 फूटसुद्धा पाणी त्यांनी क्रॉस केलं. या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या चॅनलच्या अँकर वैष्णवी जाधव या लोकांना धीर देण्याचं काम करत होतं. या सर्व गंभीर परिस्थिती आणि संकट काळामध्ये त्यांचं घर कोसळलेलं होतं. पण त्या कोसळलेल्या घराला आणि आपल्या स्वतःच्या घराकडे लक्ष न देता इतरांचे जीव वाचवण्याचं काम आणि प्रशासनाला वस्तुस्थिती दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सिजनेबल आयटम असतात आमच्याकडे. गौरी गणपतीचा माल सगळा पाण्यात गेलेला आहे आमच्या.
स्वतःच घर कोसळलेलं होतं तरीसुद्धा आपल्या घराकडे लक्ष न देता इतरांचं लोकांना धीर देणं, त्यांना संकटातून बाहेर काढणं, त्या शहराची त्यावेळेची परिस्थिती नागरिकांच्या समोर दाखवणं, प्रशासनासमोर दाखवणं आणि प्रशासनाची त्या अडकलेल्या लोकांना, संकटात असलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत कशी होईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे त्यांनी पाहिलं. मात्र स्वतःच्या घराकडं पाहिलं नाही आहे. घर कोसळलेलं असतानासुद्धा त्यांनी इतरांना धीर दिला. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. पण तत्पूर्वी त्यांचं घर नेमकं कोसळलेलं अवस्थेत असतानासुद्धा त्या बाहेर पडल्या. घराची अवस्था नेमकी काय होती आपण बघूया. आपण पाहू शकता माझ्याबरोबर आत आहे आपण. त्यांचं घर पूर्ण कोसळलेलं होतं. एक एक रुपया गोळा करून माणूस संसार उभा करत असते, स्वतःच घर उभा करत असते. पण जेव्हा घरच कोसळतं, डोक्यावरचं छप्परच कोसळतं, त्यावेळेला जे स्वप्न पाहिलेले असतात ती स्वप्न भंग होतात. अशा वेळेला घरातून बाहेर पडणं आणि इतरांना धीर देणं हे फार मोठं धैर्याचं काम आहे. लोकांना संकट काळात आपण कसं राहिलं पाहिजे, संकटाला कसं तोंड दिलं पाहिजे हे त्यांनी वारंवार आपल्या न्यूजच्या माध्यमातून सांगितलं. त्यांचं आपण पाहू शकता हे घर काय अवस्था आहे. घर छत संपूर्ण कोसळलेलं आहे. पूर्ण अस्ताव्यस्त अवस्था झालेल्या घरातलं सामानसुद्धा काढता येत नाही आहे त्यांना. ह्या महापुरात स्वतःचं घर कोसळल्यानंतर इतरांना धीर देण्याचं काम वैष्णवीने केलं. पण मला हे पाहायचं आहे की वैष्णवीने या वेळेला कसा काय धीर दिला, आपण वैष्णवीकडनं जाणून घेऊया. वैष्णवी, मला एक सांग, ह्या वाईट वेळेत तू नेमका कसा काय धीर दिलास? मुळातच सर माझं असं मत आहे की पत्रकार असतात त्यांना भावना नसतात. पत्रकारांनी भावनाशून्य जगावं, कारण की काही काही गोष्टी असं असतात की भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. आणि जर माझी SBN मराठीची टीम आहे, तिथले सगळे संपादक असतील, एडिटर असतील किंवा स्टाफ असेल पूर्ण, ते सगळे दिवसरात्र कष्ट करून ह्या बातम्या ज्या आहेत, ज्या पुराच्या बातम्या आहेत किंवा जी पूर परिस्थिती आहे, ती सगळी बातमी असतील ती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते. आपण बघितलंच आहे कितीतरी लोक अडकली होती, काही काहींना जेवण पोहोचत नव्हतं आणि ते काम आहे ते आमची टीम करत होती. ते सगळे पडद्यामागचे कलाकार आहेत आणि ते SBNचा चेहरा मी होते. आणि त्यामुळे मला खचून चाललं नसतं. म्हणजे सेनापतीच खचला तर मग कसं व्हायचं ना, ही परिस्थिती होती. त्यामुळे खचून तर चालणारच नव्हतं. आणि याचं मी एक उत्तम उदाहरण देऊ शकते की आता आपण बघितलं की आपली पूरस्थिती असताना जेव्हा NDRF असेल, इंडियन आर्मी असतील किंवा प्रशासन असेल जे सज्ज झालं होतं, जर तेच कोसळले असते तर मग एवढी सगळी जनता वाचू शकली असती का? मग ते माझ्या डोळ्यासमोर होतं की खचून नाही चालणार, आपल्याला याला तोंड द्यायला पाहिजे. आणि म्हणून मग स्वतःच्या मध्येच ती जी ताकद आहे ती ऊर्जा आणली. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की आईवडिलांनी पै गोळा करून घर उभा केलेलं असतं आणि एका रात्रीमध्ये आपत्ती येते, पूर येतो, पूर परिस्थिती होते आणि होताचं सगळं नव्हतं होतं, सगळ्या स्वप्नांचा भंग होतो, चुराडा होतो. म्हणजे ते अत्यंत वाईट आहे, भयानक, ती भयावह परिस्थिती आहे. पण यात खचून तर चालणार नाहीये. म्हणजे रडून जर हे परत येणार असेल तर मी खूप रडेन, म्हणजे एवढंही आहे. पण यात रडून चालणार नव्हतं. अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेत, ते दुःख मी जाणून घेतलं. त्यामुळे मला माझ्या दुःखाची तीव्रता इतकी वाटली नाही. म्हणजे असं म्हणतो ना आपण की सुख वाटल्यानं वाढतं आणि दुःख वाटल्यानं कमी होतं. ते सगळ्यांचं दुःख बघून मला इतकं वाटतं. पण जेव्हा मम्मी होती, कारण की माझ्या घरचे अडकलेले, खरं तर अगदी नाकापर्यंत पाणी होतं आणि घरचे सगळे अडकले होते माझ्या. आणि माझा मामा अगदी देवदूतासारखा आलेला आणि त्यांना घेऊन गेला. म्हणजे माणसात देव बघितला, या पुरामध्ये माणसात देव बघितला, हे एक मोठं चित्र आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं निगेटिव्हली घ्यायचंच नाही असं म्हणते मी. पूर आला हे आसमानी संकट आहे आणि आसमानी संकट कोण मुद्दाम नाही करत आहे, ते आसमानी संकट आहे. आपण खचून चालणार नाही, ह्याच्यावरती आपल्याला मात करायला पाहिजे. आपल्यात जी काही ताकद आहे ती सगळी बाहेर काढायला पाहिजे. आणि सर्वांचंच हे नुकसान झालेलं आहे, त्यामुळे एवढं काय वाटत नाही. मी हा पॉझिटिव्ह विचार करते की हे घर आत्ता पुरात पडलं म्हणून बरं. कदाचित आम्ही घरी राहायला आलो असतो आणि तेव्हा आमच्या घरी आम्ही झोपल्या असताना जर घर पडलं असतं तर जीवितहानी झाली असती. माझं ह्यातच सुख आहे की माझ्या घरचे सगळे सुरक्षित आहेत, कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. कारण की माझे घरचे म्हणजे माझी शक्ती आहे, माझं सामर्थ्य, आणि ते सगळेजण आता सुरक्षित आहेत, यातच मी खुश आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर, या महापुरामध्ये माणुसकीचं दर्शन खूप घडलं आपल्याला. म्हणजे आपल्या सांगली मिरजेनं
जी दंगल बघितली होती ती अत्यंत विदारक दंगल होती. पण या महापुरामध्ये जो तो माणूस म्हणजे जातपात विसरून फक्त पूरग्रस्तांना बाहेर काढणं, त्यांना मदत करणं हे बघत होतं. म्हणजे पूर्ण जातपात नष्ट झालेली आणि फक्त पूरग्रस्तांना वाचवणं जे आहे ते या महापुरामध्ये बघायला मिळालं. आणि एक उत्तम उदाहरण असं आहे की आपल्या मिरजेमध्ये जे सुप्रसिद्ध दर्गा आहे तिथं वेगवेगळ्या जातीचे धर्माचे लोक तिथं वास्तव्याला होते. म्हणजे पूरग्रस्तांची अत्यंत चांगल्या पद्धतीनं तिथं त्यांनी व्यवस्था केली होती. आणि तो जातीय जो सलोखा झाला या महापुरामुळे तो देखील अत्यंत म्हणजे नावाजण्यासारखा आहे. ते देखील पाहायला मिळालं आपल्याला. आणि मला अनेक सांगावंसं वाटतं की मुस्लिम समाजाचे खूप मोठे आभार मानावेसे वाटतात की महापुरा हे जे झालं त्यानंतर त्यांनी ईद साजरी केली नव्हती आणि ते ईदाचे जे काही पैसे असतील किंवा काय ते पूरग्रस्तांची त्यांनी मदत केली होती. म्हणजे तो देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे या महापुरामधला. त्यामुळे जातीय सलोखा जो चांगला झाला म्हणजे जातीय तेढ विसरून जो सलोखा झाला तो महापुरामुळेच झाला आणि ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वतःचं घर कोसळलेलं आहे तरीसुद्धा ह्या महापुराकडे बघताना निगेटिव्हिटीने न बघता ती सकारात्मक बघते. हे खरोखरच आपण शिकलं पाहिजे. या संपूर्ण महापुरामध्ये वैष्णवी तुझं शैक्षणिक नुकसानसुद्धा भरपूर झालेलं आहे. तू शिकतेस आता, नेमकी काय परिस्थिती आहे, काय झालं? माझ्या घरामध्ये जे शैक्षणिक साहित्य ते जास्त आहे कारण की माझी मम्मी CHB वरती जॉब करते. त्यामुळे जे पुस्तकं असतील म्हणजे माझ्या शैक्षणिक असं नाही सगळीच पुस्तकं तिला आवडतात ती पण जास्त होती. आणि माझा भाऊ पण आत्ता डिप्लोमाला आहे आणि एक आहे तो 12वीला आहे आणि मी फार्मसीच्या लास्ट इयरला आहे. त्यामध्ये आमचं इतकं नुकसान झालं आहे की म्हणजे शैक्षणिक साहित्य असेल त्याला पाणी लागलं कारण की हे कोसळल्यामुळं सगळं ते पाण्यातच पडलं होतं. त्यामुळे जे दप्तर असेल वह्या पुस्तकं असतील ते सगळे भिजलेत. म्हणजे डॉक्युमेंट्स देखील भिजलेत. माझ्या काही मेमरीज होत्या माझे फोटो वगैरे असतील ते सगळंच मिटून गेलं या महापुरामध्ये. पण आणि असं मनामध्ये येतं की नाही ठीक आहे आम्ही आहोत ना पुढं आता काहीतरी आपण करूया हे देखील महत्त्वाचं आहे. आणि प्रशासनाकडून ज्या माहिती येतील त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं म्हणजे मला फार वाटत होतं की माझ्यापेक्षा देखील सर्वसामान्य लोक आपल्यात आहेत. आम्ही इकडं गेलो होतो जामवाडीला गेलो होतो तिथला पूर्ण परिसर बघितला. तिथं बैठे घर आहेत त्यांचं तर खूप नुकसान झालं. मग त्या लोकांपर्यंत ज्या महानगरपालिकेच्या सुविधा असतील प्रशासनाच्या सुविधा असतील त्या पोहोचवाव्यात किंवा त्यांची काय परिस्थिती आहे हे प्रशासनाला समजावी असं माझं फार मत होतं. आणि म्हणून मी माझं दुःख विसरून त्यांना सारखं हायलाईट करत होते की बाबा अशी अवस्था आहे सांगलीची. या पुरानं या आपत्ती आल्यामुळे इतकी नुकसान झालं आपल्या सांगलीचं आणि आपल्याला पुन्हा उभं राहायचं आहे. आपण व्यापाऱ्यांचं देखील बघितलं असं म्हणजे खूप नुकसान झालं आहे. तसं माझंही झालं आहे शैक्षणिक नुकसान. पण आम्ही आता लढणार आहोत चांगलं पुन्हा नव्याने उभारणार आहोत. माझी मम्मी थोडीशी हळवी आहे पण आम्ही तिला आता आधार देतो. आम्ही तिघंजण आहोत आणि तिघंजण आम्ही तिला सांगतो की मम्मा नाही ठीक आहे असू दे आपण पुन्हा उभं राहायचं आहे. कारण की लहानपणापासून माझ्या मम्मीच्या संसाराचा गाडा एका पायावरती होता. अक्षरशः तिनं माझे बाबा वारल्यानंतर सगळं स्वतः करून तिनं सांभाळली आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता तिला आधार देणं मला जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला रडणं तर नाहीच ते शब्दच नाही रडणं तिनं तसं आहे. आणि माझे भाऊ देखील माझे खंबीर आहेत आणि आम्ही आता इथंपर्यंत शिकत आलो. म्हणजे फार्मसी लास्ट इयरला तर मी आलीच आहे. माझा भाऊ आलचंदला डिप्लोमा झाला त्याचा आणि एक आता 12वीला आहे. एवढे सगळे आम्ही आता सुशिक्षित बनतोय आणि माझी मम्मीने इतकं आम्हाला शिकवलंय. त्यात आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळाली की नाही आता लढायचं. आता पुराणं हे नुकसान केलं आमचं ठीक आहे पण आता आम्ही पुन्हा नव्यानं उभारणार आहोत. आणि सरतेशेवटी मला इतकं सांगायचं आहे की आपला जो वारसा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा आहे. सावित्रीबाईंनी आम्हाला शिकवलं इतकं. सबला म्हणून एक समाजात आमची ओळख मिळाल्या. त्यामुळे हा वारसा जो आहे तो अत्यंत चांगला आहे. त्यामुळं काळ कसोटीचा असला तरी वारसा संघर्षाचा आहे आणि त्यामुळं पुन्हा नव्यानं उभं राहायचं आहे. आपण एक उदाहरण बघू शकतो की सूर्याचं उदाहरण तो मावळतो पण पुन्हा नव्यानं उभारतो भरारी घेतो तसं जगायचं आपल्याला. आणि मला हेच सांगायचं आहे की सगळ्यांनी आता नुकसान झालं म्हणून रडत न बसता त्यावरती उपाय केले पाहिजेत आणि पुन्हा उभारलं पाहिजे. खरं गरज वैष्णवीकडून शिकण्यासारखं आहे. आपल्या पूर्वजांनी सांगितलंच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, या सर्वांनी आपल्याला एक शिकवलं आहे की शिक्षणातून आपण संघर्ष केला पाहिजे, लढलं पाहिजे आणि खरोखरच याची प्रचिती आल्यासारखं आपल्याला वाटतं. इतरांनीही या वैष्णवीपासून बोध घेतला पाहिजे, धीर दिला पाहिजे, एकमेकाला मदत केली पाहिजे. तरच आपली सांगली यातून उभा राहील. आपण सर्वजण उभे राहू. स्वतःचं घर कोसळल्यानंतरही इतरांना धीर देणं हे फार कमी लोकांना जमतं. पण या वैष्णवीने दाखवलेलं धाडस, या वैष्णवीने दाखवलेलं स्वतःचं कर्तृत्व असेल आणि तिची मानसिकता असेल यातून आपल्याला खरोखरच शिकण्यासारखं आहे. या कमी वयात इतरांना तिच्यापेक्षा ज्येष्ठ असणाऱ्या लोकांनाही तिने आपण न्यूज कव्हरेजमध्ये पाहिलं असेल. अनेकांना तिने धैर्य दिलेलं आहे आणि खरोखरच परिस्थिती अशी असते की आई मुलांना धीर देत असते
पण आज शिक्षणानं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. वैष्णवी स्वतःच्या कुटुंबाला धीर देते, आपल्या आईला धीर देते. वडिलांचं छत्र नाही आहे तरीसुद्धा ती आपल्या आईला आणि आपल्या भावंडांना पूर्ण हे भक्कमपणे आपल्याला पाठिंबा देत आहे आणि इतरांनाही धीर देत आहे. खरोखरच वैष्णवीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. इतरांनीही या गोष्टीचा बोध घेतला पाहिजे आणि लढत राहिलं पाहिजे. रडत बसून उपयोगाचं नाही आहे. आपल्याला पुन्हा जोमान कामाला लागलं पाहिजे. म्हणतात ना, शो मस्ट बी गो ऑन. कॅमेरामन संतोष, मी शंकर देवकुळे, SBN न्यूज मराठी, सांगली. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधिमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. पूरग्रस्तांना अद्याप कोणतीही मदत मिळत नसताना संतप्त नागरिकांनी सांगली महापालिका आयुक्तांना घेराव घातला, तर महापौर संगीता खोत यांना महिलांनी धारेवर धरले आहे. पूरग्रस्त जुना बुधगाव रस्ता परिसरातील कचरा उठाव आणि पाण्याच्या टँकरच्या मागणीसाठी महिलांनी बायपास रस्त्यावर रास्ता रोको करून नगरसेवकांचा निषेध केला. वाल्मिकी आवासमधील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं. पूर ओसरल्यावर स्वच्छता करण्यासाठी कोणीही कर्मचारी आले नाहीत. कचरा उठाव झाला नाही, पिण्याच्या पाण्याचा टँकर नाही. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको करून महापौर संगीता खोत, आयुक्त नितीन कापडनीस यांना चांगलेच धारेवर धरले आणि नगरसेवकांकडून सहकार्य मिळाले नसल्याची तक्रार केली आहे. यामुळे काही काळ बायपास रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी झाली होती. आयुक्तांनी तातडीने JCB, डंपर आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना बोलावून स्वच्छता मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. काय करू दे? का गल्लीत किती बा, दिवस का काय अडचण झालं मग? अडचण विचारायला इथं येतंय. कुठं अहो, शाळेत- शाळेत- मॅडम बोलत आलो ना तुमचे प्रश्न सोडवायसाठी आलोय नाही मी. सोडवायचे, तुम्हाला काय नाही problem आहे सोडवायचे, तसं? नाही सोडवायचे. ए, तुला ओळखत नाही आम्ही. मला रेखा पाटील नाही तुला- फोन करून बोलून घेतले. तुला ओळखत रेखा नाही. पाटीलला. हो, मला मला नका ओळखत ओळखू. नाही. मला नका कोण ओळखू. आहेस मला तू? प्रॉब्लेम नाहीये. कोण आहेस तू? मला कोणाची problem माफी? नाहीये. कोणाची माफी? इतके दिवस फोन आला का? मग इतके दिवस 12 दिवस कुठे गेलते? हो, सगळे जिल्ह्यात भरून आले. कुठल्या जिल्ह्यात आलते? आमच्याकडे कोण आलं नाही. नाही कोण आलं. मला मान्य आहे. सांगलीतील पुराचे पाणी पूर्णपणे ओसरले. 8 दिवसांनी आपल्या घरी परतलेल्या नागरिकांना घराची अवस्था बघून अश्रू अनावर झालेत. रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. सांगली शहरातील पुराचे पाणी संपूर्णपणे ओसरले. त्यामुळे आता नागरिक आपल्या घरी परतत आहेत. पुरामुळे सांगली अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे 8 दिवसांनी आपल्या घरी परतलेल्या नागरिकांना आपल्या घराची अवस्था पाहून रडू कोसळत आहे. सांगली शहरात बघेल तिकडे स्वच्छता आणि कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. सांगली शहरात असणाऱ्या मुख्य रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली. 8 दिवस मुख्य रस्त्यावर पाणी होतं आणि त्यामुळे पाणी ओसरल्यानंतर सर्व रस्त्यावरती वाहने घसरून अपघाताचं प्रमाण झालंय. अनेक भागात पाणीपुरवठा सुरळीत झालाय, तर अनेक भागात अजूनही टँकर आहेत. वीज पुरवठाही अनेक भागात विस्कळीत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर स्वच्छता सुरू आहे. यासाठी सांगली महापालिकेच्या कर्मचारी वर्गासह मुंबई, ठाणे, पुणे मनपाचे अनेक स्वच्छता कर्मचारी दिवसरात्र काम करतात. सांगलीचे जनजीवन पूर्वपदावर आलं असलं तरी संपूर्ण सांगली उभी राहण्यासाठी अजून काही दिवस जाणार आहेत. सांगलीकरांच्या मदतीला धावलेत मुंबईचे स्वच्छता दूत. अद्ययावत यंत्रणेसह 700हून अधिक कर्मचारी सांगली स्वच्छ करण्यासाठी झटत आहेत. सांगलीचा महापूर ओसरला असला मात्र महापुरानंतर शहरातला भिजून झालेला कचरा मोठ्या प्रमाणात वाढलाय. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर साचू लागलाय आणि शहरातल्या आरोग्याच्या दृष्टीने ही सफाई करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने राज्यातील अनेक पालिका, नगरपालिका आणि इतर संस्थांना पाचारण करण्यात आलंय आणि सांगलीच्या शहर स्वच्छतेसाठी मुंबई धावून आली. मुंबई महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस शहरातल्या कचऱ्याचा ढीग आणि शहर स्वच्छ करण्यासाठी झटतात.
मुंबई महापालिकेकडे असणाऱ्या अद्ययावत स्वच्छता यंत्रणा घेऊन हे कर्मचारी शहरातल्या रस्त्यांवर असणारा कचरा साफ करतात. युद्ध पातळीवरती हे काम सुरू असून यामुळे शहराच्या अनेक भागातील स्वच्छता अगदी कमी वेळात झालेली आहे. मुंबई महापालिकेचे निवृत्त अधिकारी काझी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या सर्व स्वच्छता मोहीम पार पडित आहेत. सांगलीत गेल्या आठवड्यात पूरग्रस्त झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त माननीय प्रवीण परदेशी साहेबांनी बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या घक विभागाचे एकंदर 500 वर्करची टीम सांगलीत पाठवली. त्यासोबत आमचे प्रमुख डेप्युटी चीफ इंजिनियर श्री सरदार साहेब OSD सुभाष दळवी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर व सहाय्यक अभियंताची टीम पूर्ण इथे पाहणी करत आहेत. सोमवारपासून आजपर्यंत जेवढे अफेक्टेड एरियाज आहेत तिथे आमच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण जे काही फ्लोटिंग मटेरियल आणि फ्लडिंग मटेरियल गोळा झालं, लोकांच्या घरात दुकानात जे काही मटेरियल पावसामुळे नुकसान झालेले आहे त्याची डंप तयार करून आमच्या डंपर्सने JCPचा वापर करून ते डम्पिंग ग्राउंडला टाकलेले आहेत. आमचा वारंवार रोज सकाळी दुपारी संध्याकाळी हेल्थ ऑफिसर सांगलीचे आंबोडी साहेबांशी संपर्क साधून आहोत. डम्पिंगची त्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. आमची जी काही टीम आहे सगळ्यांनी ऑलमोस्ट 90% आतापर्यंत जे काय डेब्रिस आणि डंप तयार झाले होते ते आम्ही उचलण्याचं काम केलेलं आहे आणि साधारण 10% काम बाकी आहेत. 1-2 प्रत्येक वॉर्डमध्ये बाकी आहे. 1-2 रोड फक्त बाकी आहे आणि ते झाल्यानंतर फायनल टचेससाठी आम्ही ते ब्रशिंग वगैरे करून घेणार आहोत. आता बऱ्याच ठिकाणची माउंटेड स्वीपिंग मशीनसुद्धा आलेली आहे आणि स्वीपिंग मेकॅनाइज पॉवर मशीन याला म्हणतात. हे मुंबई आणि न्यू मुंबईसारख्या ठिकाणी ही न्यू मुंबईची मशीन आहे. तर अशाने आम्ही रोड स्वीपिंग करून घेत आहोत. तर सांगलीकरांना आम्ही निश्चिंत करून जातो की हे पूर्ण जे काय पूरग्रस्तामुळे जी स्थिती निर्माण झाली होती आणि त्यानंतर जे कार्यवाही करायची आहे त्यासाठी आम्ही पूर्ण दक्षता घेतलेली आहे आणि त्यासोबत एरियाचं क्लिन्झिंग, फॉगिंग, इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड सगळं करण्यात आलेलं आहे. थँक्यू. मी काझी, सहाय्यक अभियंता, गकव्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका. महापुरामुळे 12 दिवसानंतर घरी परतणाऱ्या सांगलीतील पूरग्रस्तांना 1 महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटसह निरोप देण्यात आला आहे. सांगलीच्या महापुरानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत अनेकांनी आपली गरज सोडली. शेकडो लोक किती असेल त्या ठिकाणी आश्रयाला गेले होते. शहरातल्या वेलणकर मंगल कार्यालयानजीक असणाऱ्या खंडबागातील मुस्लिम बोर्डिंगच्या फुलबड कार्यालय या ठिकाणी मोठ्या संख्येने पूरग्रस्त आश्रयाला आले होते. 12 दिवस या ठिकाणी पूरग्रस्त महापुरामुळे विस्थापित होऊन राहत होते. या काळात या पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात आली. विश्वकर्मा व्यायाम मंडळ आणि मुस्लिम बोर्डिंग या माध्यमाने ही सोय करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आयुब बारगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आणि आता महापूर उतरलाय त्यामुळे पूरग्रस्त आता आपल्या घरी परतत आहेत. घरी जात असताना त्यांच्याकडे उद्ध्वस्त झालेल्या संसाराला हातभार लावण्याच्या उद्देशानं जीवनावश्यक वस्तूंचं किट देण्यात येत आहे. प्रत्येक कुटुंबाला 1 महिना पुरेल इतकं धान्य आणि वस्तूंचं किट वाटप करण्यात आलंय. समाजातल्या अनेक डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी अशा दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे हे मदत करणं शक्य झाल्याचं नगरसेवक आयुब बारगीर यांनी ही भावना व्यक्त केली आहे. मागील 10-12 दिवसापासून सांगलीची जी अवस्था झाली त्यामध्ये प्रामुख्याने खनभाग, नळभाग, स्टँड परिसर, रत्नगर, कृष्णामाई नगर यातले बरेचसे लोकांचे निवारा, राहण्याचं, खाण्याचं व्यवस्था विश्व विजय व्यायाम मंडळ फुलबनतर्फे इथे करण्यात आलेली होती. आज 12व्या दिवशी ही लोक आपल्या घरी परत जात आहेत. जाताना मदतरूपी आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांना एक किट देतोय. त्यात प्रामुख्याने 4 किलो तांदूळ, अर्धा किलो साखर, तेल, रवा, जेणेकरून 8 दिवस त्यांनी आपल्या घरात व्यवस्थित खातील. या कामाचं मला व माझे सर्व सहकारी, माझ्या मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्यामुळे हे काम करणं शक्य झालं आणि विशेष करून व्यापारी वर्ग, डॉक्टर्स लोक, ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.
याचबरोबर इथं वेळ होते एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधिमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. ना पक्ष ना पात, मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीनं लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी? दुरी घेऊ काय करू? युगानुयुगे उभे आहेत डोंगर नाका, माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा. मायभूमी अशी का रणरणली, अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा का शिवारात बनवली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स, you're welcome. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस. RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच
13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल. यार फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आरे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? कोल्हापूर चंदगड तालुक्यामध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली. महापुरामुळे 1500 घरांची पडझड तर अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. कोल्हापूर शहरासह सर्व तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला होता. आता पाऊस ओसरू लागलाय, पण कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचा तालुका म्हणून चंदगड तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यात सरासरी दिवसाला 450 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. कोवाडमध्ये 70 घरांची पडझड होऊन चंदगड तालुक्यात सुमारे 1500हून जास्त घरांची पडझड झाली. त्यामुळे भरपूर प्रमाणात लोक बेघर झालेत. त्यांना राहण्यासाठी जागा नाहीये, ते दुसऱ्यांच्या घरामध्ये वास्तव्य करतात. तसेच शासनाची कोणतीच मदत मिळाली नाही. शासन बघ्याची भूमिका घेत आहे असं ग्रामस्थांनी सांगितलंय. या गावकऱ्यांच्यावर काय परिस्थिती निर्माण झाली ते आपण पाहूयात. कमीत कमी 10 दिवस झाले मी घरापासून लांब आहे. माझ्या स्वतःच्या घरापासून भिंत वगैरे पडलेली आहे. भिंती घरामध्ये म्हणजे भिंतीचं सगळं पूर्ण माती गेलेली आहे. सगळा संसार म्हणजे माझा तिथं भांडी कुंडी वगैरे सगळी पूर्ण पडून आहेत आतमध्ये. तुम्ही हवा असेल तर बघू शकता घर माझं. तर अजून म्हणजे जे स्वयंसेवक संस्था आहेत त्या येऊन भरपूर मदत करायला आहेत. शासन पण शासनामार्फत फक्त गेलेत आम्हाला सांगून की पाठवतो काही मदत, पण अजून काय आलेली नाही आहे शासनाची मदत. शासनाची नाही, कुठं बी आपली घरगुती आमचे नातेवाईक आणून थोडं द्यायला. बरं, किती दिवस गावामध्ये पाणी होतं? काहीतरी 10 दिवस होतं. 10 दिवस होतं. मग त्यावेळी तुमची परिस्थिती काय होती? म्हणजे तुम्ही कुठं गाव सोडून पाणी कसं येईल तसं लोकांनी मदत करून बाहेर काढलं. मग तुम्ही राहायला कुठे डोंगरावरती गेला? त्यावेळी शासनाचं काही आलं नाही? नाही काही नाही. येता म्हणतात आणि जातात, कोण येऊन पोहोचत नाही. अजूनपर्यंत कोण पोहोचला नाही. म्हणजे तुम्हाला पै पाहुणे येऊन मदत करतात? मिरज कृष्णाघाट परिसराला महापौर संगीता खोत यांनी भेट देत स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर करण्याचे आदेश देण्यात आले. मिरज अर्जुनवाड धोकादायक पुलावरील वाहतूक बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. महापुराने मिरज कृष्णाघाट येथील शेती, घरांचे व जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पूर ओसरल्यानंतर या ठिकाणी युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम व वैद्यकीय उपचार यंत्रणा राबवली जाते. या ठिकाणी आज महापौर संगीता खोत, उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी भेट दिली. या ठिकाणी मिरज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यासोबत स्वच्छता मोहीममध्ये सहभाग घेतला. सांगली जिल्ह्यातील पूर भागात
पंढरपूर व मुंबई येथून आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छता यंत्रणा चांगल्या पद्धतीने राबवली आहे. आज पुराच्या पाण्याने घरं पडली आहेत. कपडे, संसार उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याची पाहणी महापौर संगीता खोत यांनी घेऊन महिलांशी संवाद देखील साधला. मिरज अर्जुनवाड पूल पुराच्या पाण्यानं धोकादायक झाल्यानं या धोकादायक पुलावरून जड वाहतूक बंद केली आहे. पुलावर खड्डे पडले असताना पुलावरील खड्डे भरण्याचं काम पाहून महापौर यांनी जोपर्यंत पुलाचे ऑडिट होत नाही तोपर्यंत वाहतूक बंद करावी अशी मागणी केली आहे. अर्जुनवाड जो ब्रिज आहे या ठिकाणी आता पाहणी केला असता असं लक्षात आलेलं आहे की हा जो पूर मोठ्या प्रमाणात आल्यामुळं या ब्रिजची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. या ब्रिजवरून वाहन जाणं येणं हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे. त्या ठिकाणी पूर्णपणे या ब्रिजचे ठिकठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. त्या ठिकाणी कोणतंही वाहन जाणं योग्य नाही. स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय ह्या ब्रिजवर कोणतंही वाहन सोडू नये यासाठी पूर्णपणे BWDने दक्षता घेतली पाहिजे. आज जे डागडुजीचं या ठिकाणी छोट्या प्रमाणात काम सुरू केलेलं आहे, ही डागडुजी खऱ्या अर्थानं करणं. इचलकरंजी शहर आणि कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या पंचगंगा नदी पुलावरील पुलाला मोठे भगदाड पडलं आहे. इचलकरंजी शहराला जोडणाऱ्या कर्नाटक राज्याला पंचगंगा नदी पुलावरील मोठ्या पुलाला मोठे भगदाड पडल्यानं गेल्या काही दिवसापासून कोल्हापूरसह ग्रामीण भागाला पुराचा मोठा तडाखा बसला होता. यामध्ये शहर, गाव पाण्याखाली गेलं होतं. 1000 एकर शेती पाण्याखाली गेले. मोठे मोठे उद्योगधंदे यांचं नुकसान झालं. पूर्व सरोद लागल्यानंतर नागरिकी आपल्या घरातून परतू लागले. रस्ते खुले होऊ लागलेत. इचलकरंजी शहर व कर्नाटक राज्यांना जोडणारा पंचनदी पुलावर मोठे भगदाड पडल्यानं वाहनधारक व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. पाटबंधारे अधिकारी घटनास्थळी पाहणी करून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं ठरवलंय. तोपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत. त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्र राज्याला जोडणारा हा पूल बंद असल्यामुळे मोठे उलाढाल थांबलेत. दोन्ही राज्याच्या मार्गावरील वाहतूक पुरामुळे गेल्या 15 दिवसापासून बंद असल्यामुळे नागरिकांना व वाहनधारकांना मोठी कसरत करून जावे लागत आहे. महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने सांगलीमध्ये पूरग्रस्तांना घरपोच मदत सुरू आहे. महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. त्यांना अद्यापही मदत मिळत नसल्यामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत व शासनाची मदत मिळत नसल्यामुळे लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आज पृथ्वीराज दादा फाउंडेशन यांच्या वतीने सांगलीतील पूरग्रस्तांसाठी घरपोच मदत देण्यात आली. सांगली येथील शामरावनगर या भागामध्ये पूर येऊन गेल्यानंतर कोणताही नगरसेवक किंवा आमदार या ठिकाणी फिरकला नसल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. पृथ्वीराज पाटील यांनी आज घरोघरी जाऊन नागरिकांची विचारपूस करत त्यांना मदतही केली. पूरग्रस्त बाधित विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके देण्यात आली. काही नागरिकांच्या घरामध्ये अजूनही पाणी आहे. त्या ठिकाणी पाण्याची सोय पृथ्वीराज बाबा फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आली आहे. काही नागरिकांच्या घरांमध्ये पडझड झाले अशा नागरिकांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. आज आम्ही शामराव नगरमधल्या सुंदर कॉलनी येथे आलेलो आहे. इथं आल्यानंतर विशेषतः आम्हाला माहिती समजली की कोणत्याही प्रकारची सरकारची मदत पोचलेली नाही. त्यामुळं ह्या परिसरामध्ये आम्ही आमचे वैद्यकीय पथक घेऊन आलो. सोबत औषधं आहेत आणि काही घरांमध्ये भेट दिल्यानंतर हे लक्षात आलं की घरामध्ये पाणी येऊन त्या ठिकाणी मुलांची वह्या पुस्तकं संपूर्णतया भिजून त्या ठिकाणी खराब झालेले आहेत. आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी वह्याचंही वाटप सुरू केलेलं आहे. आपण पाहताय की आत्ताच या ठिकाणी आम्ही आमच्यातर्फे पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्या ठिकाणी औषध फवारणी सुरू केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही जीवनावश्यक अशा धान्याचे किट वाटपाचं नियोजन आमचं सुरू आहे, तेही वाटप सुरू आहे. आणि खरं म्हणजे अक्षम्य दुर्लक्ष जिथं नागरिकांनी एक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केला की आमच्याकडे कोणी आलेलं नव्हतं, पहिल्यांदा तुम्ही आलेला. आमचं म्हणणं आहे की ज्यांच्यापर्यंत कोणी पोचू शकलेलं नाही त्या ठिकाणी आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते पोचत आहोत, आमचे फाउंडेशनचे कार्यकर्ते पोचत आहोत, जेणेकरून लोकांना आता आधार देण्याचं काम, लोकांना सावरण्याचं काम आणि दिलासा देण्याचं काम जे करणं गरजेचं आहे ते आमच्याकडून सुरू आहे. आणि आम्ही यांना आश्वस्त केलेलं आहे की आम्हाला तुम्ही संपर्क साधा, आम्ही सर्व प्रकारची मदत त्या ठिकाणी करतो आहोत. आणि आमचा प्रयत्न आहे की संपूर्ण पूरबाधित क्षेत्र आहेत त्या ठिकाणी आमचे आज जवळपास 25च्या वर पथक, म्हणजे जवळपास आमचे 70 डॉक्टर्स त्या आणि इंटर्नीज असं पथकांमध्ये सामील झालेले आहेत.
आम्ही लोकांना आवाहन करतो की आमच्या केवळ एका मदतीनं केवळ हे होतं आहे असं हे शक्य होणार नाही आहे. आमच्या या फाउंडेशनच्या उपक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी औषधाच्या माध्यमातून असेल, धान्याच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तूच्या माध्यमातून देखील आपण मदत करावी असं आव्हान देखील आम्ही केलेलं आहे. आम्ही मात्र सर्वांच्या या ठिकाणी मदतीला धावून जेवढी शक्य आहे तेवढी मदत सांगलीकरांच्या पूरग्रस्त बाधित लोकांना करीत. हां बोला. भाजपचे नेते वगैरे कुणीही आलेले नाहीत, कुणी नगरसेवक आलेले नाही आहेत, आम्हाला कुणीही काही बघितलेलं नाही आहे इथं. आम्हाला पृथ्वीराज तेवढं पाटील तेवढे आलेले आहेत, आता सहकारी करून चाललेले आहेत इथं. त्यामुळं आम्ही यांचा आभारी मानतो. इथं कुणीही आलेलं नाही, भाजपचा आमदार वगैरे कुणीही काही केलेलं नाही. त्यांना सकाळी 4 वेळा फोन केलं, येतो म्हणले आलेले नाहीत. काल बी फोन केलं त्यांनी, येतो म्हणले आलेले नाहीत. नाही घरातलं पाणी काढून दिलेले आहेत, नाही घरातलं ते घाण बी उचललेलं नाही. इथं आम्ही काढून टाकलेली त्या लोकांनी. आता पृथ्वीराज पाटील तेवढं आलेले आहेत इथं. त्यांनी तेवढं सहकारी करून गेलेत, औषध वगैरे मारायला लागले, मुलासनी वया वगैरे द्यायला लागले, एवढं सहकारी केलेत आम्हाला. ओके. सांगलीच्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीला पृथ्वीराज पाटील फाउंडेशन धावून आलं असून पूरग्रस्त भागात औषध फवारणीबरोबरच शालेय साहित्याचंही वाटप करण्यात आलं आहे. सांगलीच्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीला मिरजेतील पृथ्वीराज पाटील फाउंडेशन धावून आले. फाउंडेशनकडून सांगलीच्या शामरावनगर या पूरग्रस्त भागात औषध फवारणीबरोबर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले. पूर ओसरल्यानंतर अनेक संस्था संघटना मदतीसाठी बाहेर पडतात, मात्र पृथ्वीराज पाटील फाउंडेशन पुराच्या पहिल्याच दिवशी पूरग्रस्तांना मदतीसाठी कार्यरत होतं. आपल्या 10 वाहनातून पूरग्रस्तांना बाहेर काढून त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवणं आणि त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणं यासारखे अनेक उल्लेखनीय कामे पृथ्वीराज पाटील फाउंडेशनकडून करण्यात आले. आता पूर ओसरल्यानंतर पुराच्या पाण्यामुळे खराब झालेल्या शाळकरी मुलांच्या शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. यामुळे सोमवारपासून शाळेला जाणाऱ्या मुलांसाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशन धावून आलंय. आज शामरावनगर परिसरात फाउंडेशनकडून शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. तसेच पूर भागात औषध फवारणी सुद्धा करून पूरग्रस्तांना आधार दिला आहे. मुख्यमंत्री साहेबांचा जनादेश यात्रेपेक्षा पूरग्रस्त भागातील जनादेश महत्त्वाचा. संभाजी भिडे गुरुजी यांचे शिरोळ येथील पूरग्रस्तांच्या भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांना टोला. मुख्यमंत्री साहेबांचा जनादेश यात्रेपेक्षा पूरग्रस्त भागातील जनादेश महत्त्वाचा आहे. माझी मुख्यमंत्र्यांना कळकळीची प्रार्थना आहे. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना पायी चालत पाहणी करून पडलेली घरे, शेती यांची तातडीने मदत करावी अशी मागणी अखिल भारतीय शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी शिरोळ येथील पूरग्रस्तांना भेटीदरम्यान केली. अखिल भारतीय शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी शुक्रवारी शिरोळ येथील शाहूनगर, दसरा चौक, जावाईवाडी, अजिंक्यतारा मंडळ या भागातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी भिडे गुरुजी म्हणाले, महापुराने अनेक घरे पडलेत, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केवळ अधिकाऱ्यांवर विसंबून न राहता केंद्राने आपली प्रतिनिधी पाठवून पडलेल्या घरांना पुनर्उभारणीसाठी लागेल तेवढा निधी दिला पाहिजे. तसेच स्वतः मुख्यमंत्री यांच्यासोबत बोलणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. यावेळी शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील हे देखील उपस्थित होते. त्यांनी एकदा येऊन तिथं आले होते. मुख्यमंत्र्यांना माझी कळकळीची प्रार्थना आहे की त्यांनी त्यांची जनादेश यात्रा ह्या शिरोळ तालुक्यात पायी चालत एक 3-4 तास प्रत्यक्ष हिंदून घेऊन बघावी आणि मग काय ते निर्णय घ्यावे. भगवंताच्या कृपेने चांगल्या अंतःकरणाचा, निस्वार्थ, हिमतीचा आणि लोकांबद्दल कळकळ असलेला मुख्यमंत्री मिळाला आहे. तर केवळ अधिकाऱ्यांच्या शिफारसीवरती, अधिकाऱ्यांच्या माहितीवरती अवलंबून राहतात. त्यांनी येऊन ते बघावं. मी आत्ता बघतोय उद्ध्वस्त 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 असंच ज्याचं वर्णन कालिदासालाही करावं लागेल इतकी भीषण परिस्थिती आहे. तर त्यांनी यावं अशी माझी कळकळीची प्रार्थना आहे. काळम पाटील आमचे जिल्हाधिकारी होते. शेखर गायकवाड म्हणून एक जिल्हाधिकारी आमच्या याच्यात होते. आणखीनही काही नावं घेऊ शकेल. तर अशी खरोखर कुशल, तज्ज्ञ, लोकांचं अंतःकरण जाणून लोकांच्याबरोबर काम करतील आणि पटापट निर्णय घेऊन लोकांना कामाला लावतील असे अधिकारी धाडले पाहिजे. त्याची अत्यंत अत्यावश्यक आहे. काय घोडा आहे, सगळा आहे, घोटाळा आहे, पण वरती स्वार आणि त्या स्वारांचा सेनापती होणारा कोणीतरी मनुष्य ताबडतोब केवळ शिरोळ तालुक्यासाठी एक धाडणं आवश्यक आहे अशी माझी कळकळीची प्रार्थना आहे मुख्यमंत्र्यांना. बोला. ही सगळी परिस्थिती प्रत्यक्ष पाहिला त्या खात्याचे जे प्रमुख अधिकारी ते सगळी परिस्थिती प्रत्यक्ष पायी चालत बघून त्यांनी अंतःकरणात त्याची आढावा घेऊन योजना आखून
मदत करण्यासाठी हिंडलं पाहिजे. तसंच जे मंत्री महोदय आहे, त्या मंत्री महोदयांनीसुद्धा त्यांचं कार्यालयच मुळे ह्या भागात आणून एक 15-3 महिनाभर या सगळ्या परिस्थितीवरती कब्जा करण्यासाठी योजना आखून कामाला लागलं पाहिजे. केंद्राने सुद्धा केंद्रांचे प्रतिनिधी धाडून त्याची प्रत्यक्ष पाहणी केली पाहिजे. केवळ महाराष्ट्र राज्यातले अधिकारी जे बघतील त्याच्यावरती न विसंबता किंवा त्या महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांच्या जोडीत जोड केंद्रातलेही लोक येऊन पाहून गेले पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबाला जिथं जिथं आवश्यक आहे तिथं जास्तीत जास्त मदत कशी जाईल ते बघितलं पाहिजे. पडलेली घरं ती पुनर्पी होती तशी उभी करण्यासाठी जेवढा लागेल तेवढा खर्च भरभरून दिला पाहिजे. जेवढं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं आवश्यक होतं त्याच्यापेक्षाही अत्यंत अत्यावश्यक पडलेली घरं असलेलं उज्ज्वल झालेलं जीवन दुरुस्त करण्यासाठी पूर्णतः स्वतंत्र एक खातं स्थापन करूनसुद्धा त्याच्यावरती आपण अधिकार प्राप्त करून घेतला पाहिजे. सगळं जनजीवन उभं केलं पाहिजे. ज्या कारणांच्यामुळं हा सगळा विध्वंस झाला ती कारणं लक्षात घेऊन ह्याच्यापुढं सगळ्याच गोष्टींना परवानगी देणं, काम करणं, घरं बांधणं, शेती याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता पुढच्या काळात सभोवतालचं मी बघतोय, मला असं दिसतंय की पुढच्या म्हणजे रबीच्या पेरण्यासुद्धा होऊ शकणार नाही. ऊसाचंही उदंड नुकसान झालेलं आहे. त्या सगळ्याचा विचार करून काय उपाययोजना करावी याच्यासाठी खरोखरच काही चांगले कुशल असे अधिकारी इकडे धाडून देऊन प्रशासकीय अधिकार त्यांना देऊन त्यांना इथं नियुक्त केलं पाहिजे. याची अत्यंत आवश्यकता. मुख्यमंत्री ते जनादेश यात्रा करतायत त्याच्यापेक्षा हा मुली होणार लोकवाहिनीच्या सारथी. परिवहन महामंडळात यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींना वाहन चालक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे. महिला सर्वच क्षेत्रात पुढे येत असताना आता प्रथमच परिवहन महामंडळात यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींना वाहन चालक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे. यासाठी निवड झालेल्या मुलींच्या अभ्यासपूर्ण प्रशिक्षणाला प्रारंभ झाला. राज्यातही महिलांना एसटी चालक म्हणून संधी द्यावी अशी विनंती महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली होती. त्यांनी ती मान्य केली आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून राज्य परिवहन महामंडळात विशेष बाब म्हणून अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला चालकांची भरती करण्याची घोषणा केली. आदिवासी बहुल यवतमाळ जिल्ह्यातील किमान 100 मुलींची भरती करण्याचं उद्दिष्ट होतं. मात्र हे आव्हान स्वीकारण्यासाठी केवळ 25 मुली पुढे आल्या. त्यांच्या निवास भोजनाची व्यवस्था करून त्यांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देण्यात आलं. त्यांचे हलके आणि अवजड वाहन चालक परवाने काढण्यात आले आहेत. महिला सर्वच क्षेत्रामध्ये आहेत. एरोप्लेन, रेल्वे आणि आहेत. या क्षेत्रामध्ये नव्हत्या महिला म्हणून आम्ही सहभाग घेतला आणि चांगल्या पद्धतीने ड्रायव्हर बनून दाखवणार. आम्हाला गुरु पण चांगले मिळाले आणि चांगल्या पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन करतात. तुझं नाव? सपना अरुण कुरसंगी. वाल्यांचा सपोर्टच नव्हता. विरोध करत होते माझ्या जॉबशी की जॉब करते वेळेस तू गाडी चालवशील की स्वतःचा म्हणजे स्वतःची फॅमिली पाहशील की जॉब करशील. फॅमिलीचं ऐकतं की जॉबचं ऐकतं म्हणते. पहिलं आधी ते सांगितलं. नंतर माझे बाबांनी सांगितलं तू कोणाचं ऐकू नको, तुला जे करायचं आहे तू स्वतः कर, कोणाच्या म्हणण्यानुसार वागू नको, कोणाच्या म्हणण्यानुसार काही करू नको, तुला जे योग्य वाटते ते कर. मग मला वाटलं हे जॉब करायचं आहे. मी आली इथे जॉब करत आहे आणि प्रशिक्षणसुद्धा घेत आहे. आधी थोडी घाबरली की एवढी मोठी गाडी, एवढी मोठी जिम्मेदारी मी कशी सांभाळू शकणार. पण जेव्हा मला प्रशिक्षण मिळालं, वर्ग प्रशिक्षण मिळालं, तेव्हा माझा जे लो कॉन्फिडन्स होता तो खूप म्हणजे वाढला. कारण की माझी एकदम मानसिकता एवढी हे नव्हती की मी गाडी चालवणार म्हणून. पण जेव्हा सरांनी आमचे वर्ग प्रशिक्षण म्हणजे क्लास घेतला वर्गामध्ये तेव्हा आमचा आत्मविश्वास वाढवला. तेव्हा माहीत झालं की आम्ही गाडी चालू शकतो, गाडीने विमानी चालू शकतो. माझं लहान बाळ आहे. तीन महिन्याचं होतं तेव्हापासून मी त्याला सोबत आणले, प्रशिक्षण दिलं 6 महिन्याचं. आणि 6 महिन्यामध्ये मला एवढी हिंमत आली की आमच्या सरांनी एवढं शिकवलं कधी पण मागं जायचं नाही म्हणे. एस टी किती मोठी असली तरी आपण सांभाळू शकतो म्हणजे सर. आता लहान मुलाला प्रशिक्षण कसं? माझ्या लहान मुलाला मी माझ्या आईकडे सोडून येतो आणि त्यांनी नेहमी आता तर 10 महिन्याचा झाला, आता राहू शकते तो. खाणंपिणं करते ना. पण सुरुवातीला किती त्रास झाला? हो खूप त्रास झाला, येणं जाणं रोजचं.
त्याला उन्ही तानीतनी बिमार पडलं की त्याच्याकडे पाहणं हे खूप हे झालं ना. तुझं नाव? माझं नाव कुमारी राधा धनराज दाभेकर. गुड्डू मेहता, SBN मराठी, यवतमाळ. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधिमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. ना पक्ष ना पात, मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीनं लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी? दुरी घेऊ काय युगानुयुगे उभे आहेत डोंगर नाका, माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा. मायभूमी अशी का रणरणली, अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा का शिवारात बनवली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स, you're welcome. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत
मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस तर जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस तर जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?